नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2026 प्रश्नसंच या सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे. आजचा आपला प्रश्नसंच क्रमांक 2 यामध्ये आपण महाराष्ट्राचे महसूल प्रशासन या टॉपिकवरचे अतिशय महत्त्वपूर्ण 19 प्रश्न बघणार आहोत. त्यापैकी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये 1 ते 3 प्रश्न निश्चित विचारले जातील. चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न, पोलीस पाटील यांची नेमणूक रिकामी जागा यांच्याद्वारे केली जाते. आपल्याकडे पर्याय आहे अ. प्रांताधिकारी, ज्यांना आपण उपविभागीय अधिकारी म्हणतो, तथा उपजिल्हा अधिकारी. ब. जिल्हा पोलीस अधीक्षक. क. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद. ड. जिल्हा सत्र न्यायाधीश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक अ आहे. प्रश्न दुसरा, कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? आपल्याकडे पर्याय आहे अ. ग्रामसेवक. ब. तहसीलदार. क. गटविकास अधिकारी. ड. विस्तार अधिकारी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे ब. तहसीलदार हे आहे. प्रश्न तिसरा, पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे? अ. पोलीस अधीक्षक. ब. संबंधित उपजिल्हाधिकारी. क. तहसीलदार. ड. संबंधित ठाणेदार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ब. संबंधित उपजिल्हाधिकारी हे आहे. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र राज्यात महसूल विभाग किती आहेत? आपल्याकडे पर्याय आहे अ. 6. ब. 8. क. 9. ड. 4. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक अ. 6 आहे. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटील यांचे मासिक मानधन किती आहे? आपल्याकडे पर्याय आहे अ. 2000. ब. 6500. क. 4000. ड. 5000. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ब. 6500 आहे. तसेच आपल्याला माहिती असावी, आता महाराष्ट्र सरकारने पोलीस पाटील यांचे मानधन वाढवून महिन्याला 15,000 रुपये केले आहे. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? अ. औरंगाबाद. ब. कोकण. क. नागपूर. ड. पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे अ. औरंगाबाद हे आहे. प्रश्न क्रमांक 7, महिन्याच्या कोणत्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनानिमित्त नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येते? पर्याय क्रमांक अ. पहिला गुरुवारी. ब. पहिल्या शनिवारी. क. पहिल्या मंगळवारी. ड. पहिल्या सोमवारी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ड. पहिल्या सोमवारी आहे. प्रश्न क्रमांक 8, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष निवडण्याचा अधिकार कोणाला आहे? आपल्याकडे पर्याय आहे अ. ग्रामसभेला. ब. शासनाला. क. जिल्हाधिकाऱ्यांना. ड. पोलीस अधीक्षकांना. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे अ. ग्रामसभेला आहे. प्रश्न क्रमांक 9, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रात रिकामी जागा वर्षी सुरू करण्यात आली? तर आपल्याकडे पर्याय आहे अ. 2005. ब. 2007. क. 2009. ड. 2011. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ब. 2007 आहे. प्रश्न क्रमांक 10, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कोण काम पाहतो? अ. जिल्हाधिकारी. ब. पोलीस अधीक्षक. क. पालकमंत्री. ड. विभागीय आयुक्त. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक अ. जिल्हाधिकारी आहे. प्रश्न क्रमांक 11, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात, उपाध्यक्ष विभागीय आयुक्त असतात, तर सचिव रिकामी जागा असतात? आपल्याकडे पर्याय आहे अ. CEO. ब. जिल्हा परिषद अध्यक्ष. क. जिल्हाधिकारी. ड. मुख्यमंत्री. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक क. जिल्हाधिकारी आहे. प्रश्न क्रमांक 12, गावाच्या नोंदीचे उतारे कोण देतो? आपल्याकडे पर्याय आहे अ. ग्रामसेवक. ब. पोलीस पाटील. क. तलाठी. ड. सर्कल ऑफिसर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक क. तलाठी आहे.
प्रश्न क्रमांक 13. नैसर्गिक संकटे आली की सरकारच्या कोणत्या विभागाची लोकांना मदत होते? आपल्याकडे पर्याय आहे विधिमंडळ, ब. आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, क. ग्रामपंचायत, ड. निवडणूक विभाग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ब. आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आहे. प्रश्न 14. महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते? आपल्याकडे पर्याय आहे 1 जानेवारी, ब. 1 एप्रिल, क. 1 जुलै, ड. 1 ऑगस्ट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ड. 1 ऑगस्ट आहे. प्रश्न क्रमांक 15. रिकामी जागा या अधिकाऱ्याद्वारे जमिनीची आणेवारी ठरवली जाते. आपल्याकडे पर्याय आहे तलाठी, ब. तहसीलदार, क. उपजिल्हाधिकारी, ड. विभागीय आयुक्त. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ब. तहसीलदार आहे. प्रश्न क्रमांक 16. रिकामी जागानुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1961, ब. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967, क. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1973, ड. यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ब. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 आहे. प्रश्न क्रमांक 17. ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणे कामी पोलीस पाटलास कोण मदत करतो? पर्याय क्रमांक कोतवाल, ब. वरिष्ठ नागरिक, क. पोलीस शिपाई, ड. यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक कोतवाल आहे. प्रश्न क्रमांक 18. गावच्या पिकाची स्थिती व शेती संबंधित अहवाल कोण तयार करतो? आपल्याकडे पर्याय आहे ग्रामसेवक, ब. तलाठी, क. सरपंच, ड. पोलीस पाटील. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे ब. तलाठी आहे. प्रश्न क्रमांक 19. महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? तर आपल्याकडे पर्याय आहे ग्रामसेवक, ब. तहसीलदार, क. BDO, ड. तलाठी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये द्या. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या JK मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच तुमचे जे कोणी मित्र असतील जे पोलीस भरतीची तयारी करत असतील तर त्यांना हे चॅनल शेअर करा. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.